संभाजी ब्रिगेड सामाजिक संघटनेच्या महिला आघाडीच्या शहर प्रमुखपदी मोनाली वैभव धुमाळ यांची निवड करण्यात आली आहे। संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजीराजे भोसले यांच्या हस्ते त्यांना निवडीचं पत्र देण्यात आलं। जुळे सोलापुरात संभाजी ब्रिगेडची बैठक पार पडली। या बैठकीत सोलापूर शहर महिला आघाडीच्या अध्यक्षपदी मोनिका धुमाळ यांची निवड करण्यात आली आहे। सोलापूर शहरातील महिलांचे विविध प्रश्न सोडवण्याचे व महिलांना न्याय देण्याचा प्रयत्न आपण संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून करणार असल्याचं नूतन शहराध्यक्ष मोनाली धुमाळ यांनी यावेळी सांगितलं। यावेळी संभाजी ब्रिगेडचे कार्याध्यक्ष अरविंद शेळके, उपशहर प्रमुख सीताराम बाबर, रमेश चव्हाण, पिंटू कीरसावंगी, अजित पाटील तसेच तिसरी शाखा मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आप्पासाहेब लंगोटे, जिल्हा कार्याध्यक्ष वैभव धुमाळ, जिल्हा सचिव नरसिंग मंडल, चेतन सुरवसे, शशिकांत माचनूरकर, शकील शेख व तिसरी आख मानवाधिकार संघटनेचे महिला महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनीताताई बोकडे, गायत्री मेणसे, सुजाता काळे, शिल्पा कोळी, निर्जा महेंद्रकर, वंदना रेवणे, राणी माळगे, वंदना महासोडे, रत्नाबाई भालेराव आदी पदाधिकारी उपस्थित होते। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।